नमस्कार मंडळी तुम्हाला माहित आहे का की शेवग्याच्या शेंगांमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे याला आपण सुपर फूड सुद्धा म्हणू शकतो। अशा या शेवग्याच्या शेंगांचं आज आपण सूप बनवणार आहोत। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, पाणी घातले, हळद आणि मीठ घालून याच्या 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। यामध्ये कॅल्शियम, विटामिन ए, विटामिन बी, B2, B3, विटामिन सी, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळतं। आता कढईमध्ये तेल घालून घेतलंय, त्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे। शेवग्याच्या पानांमध्ये, फुलांमध्ये, शेंगांमध्ये, बियांमध्ये औषधी गुणधर्म असतात। आता तेलामध्ये आपण 3 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक छोटासा अर्धा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मीडियम ते हाय फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे। यात आता आपण अर्धा चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो आणि कांदा थोडंच यामध्ये घालायचं आहे आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे। यात आता जिरे पूड घालणार आहोत आपण। त्वचा आणि केसांसाठी शेवग्याच्या शेंगा खूप उपयुक्त ठरतात। त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांची झीज होण्यापासून सुद्धा ते आपल्याला वाचवत असतात। आता शेंगा आपल्या शिजल्यात की नाही ते पाहून घेऊया। बघा, मस्त अशा शेंगा शिजलेल्या आहेत 3 शिट्ट्यांमध्ये। याला आता आपण काढून घ्यायचं, यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। शेवग्याच्या शेंगांमध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन असल्या कारणाने शेंगा आपल्या पचनासाठी खूप उत्तम आहेत। त्याचबरोबर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी ही सुद्धा त्या उपयुक्त आहेत। मधुमेहावरती छान काम करतात। आता आपण शेंगातलं सगळा पल्प काढून घेऊया। ॲनेमिया असेल ज्यांना, त्यांच्यासाठी सुद्धा ह्या खूप हेल्पफुल आहेत। जखमा भरण्यासाठी खूप चांगल्या आहेत। सगळा पल्प याच्यातला मी काढून घेतलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात घालते आहे। बिया सहित आपल्याला पल्प घ्यायचा आहे। कांदा, टोमॅटो जो फ्राय करून घेतला होता त्याला थंड करून घेतलेला आहे आणि ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्याआधी आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि याला मस्त असं बारीक करून घेऊया। मस्त पेस्ट करून झालेली आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट घालायची आहे आणि जे पाणी काढलं होतं आपण शेंगांचं ते पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आणि कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। 1 शेंग असेल तर एका व्यक्तीसाठी सूप तयार होतं, त्याप्रमाणे मी 4 शेंगा घेतलेल्या आहेत। 4 व्यक्तींसाठी आरामशीर सूप तयार झालेलं आहे। आता या सूपमध्ये आपण घालणार आहोत 1 छोटा चमचा मिरेपूड। सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी असं सूप तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। बाय बाय।